तुम्हाला थांबवतोय। पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात यावेळेची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, राजकीय विश्वातली ही एक सगळ्यात महत्त्वाची घडामोड। शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरे आले होते आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत बैठक घेतलेली आहे। एक भेट झाली आहे जवळजवळ 2.5 तास। यावेळेस या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये, दोन भावांमध्ये चर्चा झालेली आहे। याआधी देखील आपल्याला माहिती आहे की 3 वेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते। मराठी भाषेचा जो एक मेळावा झाला तेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे गेले, नंतर राज ठाकरेंच्या घरी गणपतीला उद्धव ठाकरे गेले होते। या 3 भेटी झाल्यानंतर आजची ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची राजकीय भेट म्हणावी लागेल, कारण या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे आपल्या नेत्यांना घेऊन गेले होते। अर्थातच संजय राऊत, अनिल परब यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत होते आणि 2.5 तास राज ठाकरेंसोबत त्यांच्या घरी शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी यावेळेस बैठक घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची अधिक तीव्र शक्यता आहे। त्यासोबतच मनसे, राज ठाकरेंची मनसे जी आहे ती यावेळेस आपण बघतोय की महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का, ही देखील एक महत्त्वाची शक्यता आहे। कारण कालच परवाच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची देखील बैठक झाली होती आणि त्यावेळेस या संदर्भातला निर्णय हायकमांड घेईल असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते एकत्र येतात का, राज ठाकरे मवियामध्ये येतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत। मनसेच्या नेत्यांची त्यांनी एक तातडीनं बैठक बोलावलेली आहे। उद्याच सकाळी 10 वाजता राज ठाकरे शिवतीर्थावर ही बैठक घेत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।